रामकृष्ण हरी. नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीचं स्मरण करत तुम्हा सगळ्यांचं अवघा रंग एक झाला या आपल्या भक्तिमय भजन मालिकेमध्ये अतिशय मनापासून स्वागत करते. माऊली, आज 27 नोव्हेंबर म्हणजेच गुरु नानक देव यांची जयंती. कार्तिक पौर्णिमेला येणारी गुरु नानक देवांची जयंती प्रकाश पर्व म्हणून देखील साजरी केली जाते. ईश्वर एक आहे आणि चराचरात त्याचे वास्तव्य आहे. आपला कर्ता धर्ता आणि पिता सारे काही तोच आहे. त्यामुळे प्रत्येकाशी आपण प्रेमपूर्वक भावनेने वागले पाहिजे, ही महत्त्वाची शिकवण त्यांनी आपल्याला दिली. म्हणूनच आपण कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांना समान वागणूक द्यायला हवी. चला तर माऊली, याच सुंदर विचारांनंतर आता वेळ झाली आपल्या कार्यक्रमाकडे वळण्याची. तेव्हा सुरुवात करूया आजच्या निरूपणाला आणि आनंद घेऊया आजच्या भजनाचा. संत हे जगताचे गुरु असतात, विश्वाचे गुरु असतात. म्हणून आपल्या सर्व प्रश्नांना घेऊन साधक हा संतांकडे जात असतो. एका दरणेकराच्या अंतःकरणामध्ये प्रश्न निर्माण झाला. तो विचार करतोय, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या व्यतिरिक्त ह्या प्रश्नाचं उत्तर कोणी देणार नाही. म्हणून तो ज्ञानोबा यांच्या समाधीजवळ जाऊन आमरण उपोषण ठाणतो. बऱ्याच दिवसांच्या नंतर माऊली ज्ञानोबा समाधीच्या आतमध्ये दया येते आणि त्याला स्वप्न दृष्टांत करतात. काही अंतरावरती देहू नावाचे गाव आहे, तिथे जा. जगद्गुरु तुकोबार नावाची एक व्यक्ती आहे. असं समज की मी आता सध्या क्रियाशील नसलो तरी माझ्या स्वरूपामध्ये आज जगद्गुरु तुकोबार नावाची व्यक्ती उपस्थित आहे. धरणेकरानं जगद्गुरु तुकोबारांना गाठलं आणि तुकोबारांना प्रश्न केला. अंतःकरणामध्ये काही शंका उपस्थित झाल्या होत्या. माऊली ज्ञानोबारांकडे गेलो. सांगा मला, या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यावी असं माऊली ज्ञानोबारांनी सुचवलं. जगद्गुरु तुकोबार सौहार्द अंतःकरणानं आपली व्यथा मांडतात. माझी एवढी पात्रता काय? माझ्यासारख्या पामराची योग्यता काय? मी पायीची वाहन, पायीच असायला हवी. मला युक्तीची खोली समजू शकत नाही. माऊली ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील एकच ओवी जन्म जन्मांतर अध्ययन केलं तरी सापडत नाही त्यातला अर्थ. म्हणून मला माझी जागा असू द्या. ज्ञानियांचे राजे आहेत, गुरूंचे महाराव आहेत आणि मी त्यांच्या इतका मोठा नाही. तरी पण त्यांनी माझ्याजवळ पाठवलं असेल तर काही अभंगांची अशी एक शृंखला आहे. त्यामध्ये जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. जयाने घातली मुक्तीची गमादी, मेळवली मांदी वैष्णवांची. अक्षरशः वाक्ताडन करून जगद्गुरु तुकोबार त्या धरणेकऱ्याला आपली योग्यता, आपली पात्रता ही सगळी सांगत असताना जगद्गुरु तुकोबार सांगतात की माऊली ज्ञानोबा यांच्या पायाची धूळ सुद्धा मी होऊ शकत नाही. मी पायीची वाहन आहे, पायीचं पायताना आहे, मला तिथेच राहू द्या. अशाच आशयाचा हा धरणेकऱ्याला उपदेश केलेल्या अभंगातील अत्यंत रोचक आणि महत्वाचा अभंग, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, तुम्हा ऐसे ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी, पामरासी मज पामरासी काय थोरपण,
पायीची वहाण पायीची वहाण पायीची वहाण पायी बरी ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे 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 इतर तुळणे काय पुढे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज तुका म्हणे नेणे 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 तुका तुका म्हणे नेणे 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 युक्तीची खोली तुका म्हणे नेणे युक्तीची खोली तुका म्हणे नेणे तुका म्हणे नेणे युक्तीची खोली म्हणून ठेविली म्हणून ठेविली म्हणून ठेविली म्हणून ठेविली पायी डोई म्हणून ठेविली पायी डोई ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव म्हणती ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज रामकृष्ण हरी. आदिशक्ती मुक्ताबाई. मुक्ताबाईंची ही प्रस्तुत रचना. आणि या रचनेमध्ये तसं बघायला गेलं तर काही अभंग विनोदी शैलीतनं
पण तितकेच गूढ आणि भावार्थानं भरलेले. खरं तर हा कूटभंग, मुक्ताबाईंचा कूटभंग म्हटला की सर्वसामान्य वक्त्यानं त्याच्याविषयी ठाम हेच वर्णन आलंय असं सांगणं म्हणजे वक्त्याचं अज्ञानपणाचं लक्षण म्हणावं लागेल. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, अगाचे घडलेची नाही तयाची वार्ता पुससी काही मिथ्या. प्रस्तुत अभंगामध्ये किंवा रचनेमध्ये जे असंभवनीय आहे ते संभवनीय झालंय, जे अशक्य आहे ते शक्य झालंय. पण नेमका अर्थ कोणता घ्यायचा? अशक्य गोष्टी शक्य झाल्या हे का साध्या भावार्थानं बघायला गेलं तर मुंगी हा जीव आणि सूर्य म्हणजे परब्रह्म असं देखील वर्णन येईल. किंवा एखाद्या मनुष्याची आशा संपली की तिथे नवीन आशेचा उगम होतो हा अर्थ घ्यायचा. या सगळ्या भावार्थामध्ये स्वतः मुक्ताबाई शेवटी असतात. देखोणी मुक्ताई हासल. मुक्ताबाई म्हणतात की या संपूर्ण रचनेमध्ये विनोदी शैलीनं जरी वर्णन असलं तरी तात्पर्य याचं हे काढता येईल की मनुष्याला अवघड वाटत असलेल्या गोष्टी, मनुष्याला सुरुवातीला अवघड वाटत असलेल्या गोष्टी एकदा का शक्य झाल्या की मग स्वतःलाच हसू येतं की अरे हे तर काहीच अवघड नव्हतं. जीवानं शिवापर्यंत पोहोचावं तर ते किती कल्पक असावं हे सुंदर वर्णन करावं या कूटभंगामध्ये ते मुक्ताबाईंनी. मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, हो तिने गिळले सूर्याशी. हो मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले
तसं बघितलं तर आजवर झालेल्या संतांच्या सर्व रचना आणि या रचनांमधून संतांनी दिलेले संदेश, असं म्हणतात की संतांनी आत्मचरित्र लिहिलं नाही, पण संतांचं वाङ्मय बघितलं की त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या सर्व घटनांचा उल्लेख त्या चिंतनात येत असतो. मनुष्यानं कसं जगावं, एक व्यष्टी कल्याण आणि एक समष्टी कल्याण, उपदेश आणि समुपदेश पैकी समुपदेश संत करतात. वृत्तीला उदयोन्मुख करणं, वृत्तीला निशेष करणं आणि वृत्तीला अंतर्मुख करणं पैकी अंतर्मुख वृत्ती केल्याच्या नंतर ज्या वेळेस एखादा संत महात्मा ईश्वराच्या दिशेनं निघतो, तर त्यावेळेस ईश्वराला झाडाझडती देताना तो म्हणत असतो की माझ्या गाई म्हशी नावाच्या ज्या वृत्ती आहेत ना, ह्या वृत्तींना खाणं रानोमाळचं आहे. अर्थातच कुठल्याही प्रकारचं मी त्याला कृत्रिम प्रकारानं अन्न दिलेलं नाहीये. म्हणजे माझ्या ज्या काही काम, क्रोधादी, भावना, वासना यांना मी आत्तापर्यंत विकृत दिशेला जाऊ दिलेलं नाहीये. म्हणून माझ्या साधनेमध्ये तूप अर्थात परिपक्वता नाहीये. मी अडाणी आहे, साधारण आहे, मला सांभाळून घेशील. आणि हीच साधना संत ज्यावेळेस देवाच्या समोर आपला भोळा भाव घेऊन प्रकट होतात, त्यातलाच एक भाव लोकगीत म्हणूत किंवा मग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची रचना म्हणूत, पण प्रचलित असल्या कारणानं ऐकायला गोड वाटते आणि समजून घेण्यासही गोड वाटते. ऐकूया. बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताकन लोणी ग बाई ग, दही दूध ताकन लोणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताकन लोणी ग बाई बाई ग, दही दूध ताकन लोणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. यमुनेचा तो अवघड घाट, चढता चढता दुखते पाठ, यमुनेचा तो अवघड घाट, चढता चढता दुखते पाठ, रोजच भारी याची कटकट, रोजच भारी याची कटकट, जाऊन यमुना तिरी ग बाई ग, जाऊन यमुना तिरी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. गोकुळच्या त्या गाई म्हशींचं खाणं ते सगळं रानमाळाच, गोकुळच्या त्या गाई म्हशींचं खाणं ते सगळं रानमाळाच,
उगाच कशाला चाखून बघायचं, उगाच कशाला चाखून बघायचं, पैशा विनागले न ग बाई ग, पैशा विनाले न बाई माझ्या ग, खरंच माझ्या ग, शपथ माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. महानंदाची वेडी माया, देवासाठी किती तुटते काया. महानंदाची वेडी माया, वेडी माया, वेडी माया, वेडी माया, वेडी माया. महानंदाची वेडी माया, देवासाठी किती तुटते काया. एका जनार्दनी पडू त्याच्या पाया, एका जनार्दनी पडू त्याच्या पाया. मिळून या गवळणी ग बाई ग, मिळून या गवळणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताकण लोणी ग बाई बाई ग, दही दूध ताकण लोणी बाई माझ्या ग, दुधात दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. राधा नाव म्हटलं की अवस्थे शुकाचार्यांची समाधी, राधा नाव म्हटलं की ती विरहिणी प्रेमिका, राधा नाव म्हटलं की एक समाधी अवस्था. खरं बघितलं तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं सर्वात मोठं चरित्र श्रीमद भागवत, पण राधा या नावाचा उल्लेख सुद्धा त्या ग्रंथामध्ये नाही. याचे विविध कारणं दिली जातात. मी तर असं म्हणतो की राधा ही व्यक्ती नसून एक अभिव्यक्ती आहे. राधा ही अवस्था आहे आणि या अवस्थेवरती पोहोचण्यासाठी साधक अविरत प्रयत्न करत असतो. राधा म्हणजे काय? रास क्रीडेपर्यंत धावत जाणाऱ्या साधकाला राधा म्हणावं. मग रास क्रीडा कुठे होते? देव आणि भक्तांचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी रास क्रीडा घडत असते. मग ह्या रास क्रीडेचं ठिकाण तरी कुठलं आहे? कुठल्या तरी अंतराळातील एखादी काल्पनिक अशी जागा दाखवून उगाच भ्रम करण्यात अर्थ नाहीये. रास क्रीडेसाठी योग्य प्रकारची जागा आहे जिथे देव आणि संत एकत्र येतात, जिथे भक्ती आणि मुक्ती नाचतात, जिथे चारही वेद त्यांची स्तुती करण्यामध्ये मौनावतात. हे असं ठिकाण म्हणजे संतांचं सदन, या संतांचं घर. या संतांच्या घरी असणारं जे सुख आहे ते सुख प्राप्त करण्यासाठी देव अगदी उतावीळ होतात. काय सुख असेल कोण जाणे, पण त्या सुखाच्यासाठी सर्व देव केवळ संतांच्याच घराचा आश्रय घेतात. ह्याच आशयाचा शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा प्रसिद्ध अभंग आणि त्या अभंगावरील स्वर आणि ताल रचना ऐकूया.
ज्या सुखा कारणे देव वेडावला 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 वैकुंठ सोडून संत सदनी राहिला हो वैकुंठ सोडून संत सदनी राहिला ज्या सुखा कारणे देव वेडावला ज्या सुखा कारणे देव वेडावला धन्य धन्य संतांचे सदन धन्य धन्य संतांचे सदन हो धन्य धन्य संतांचे सदन तेथ लक्ष्मी सहित शोभे नारायण तेथ लक्ष्मी सहित शोभे नारायण नारायण ज्या सुखा कारणे देव वेडावला ज्या सुखा कारणे देव वेडावला सर्व सुखाची सुखराशी सर्व सुखाची सुखराशी सर्व सुखाची सर्व सुखाची सुखराशी सर्व सुखाची सुखराशी संत चरणी भक्ती मुक्तिदासी संत चरणी भक्ती मुक्ती दासी ज्या सुखा कारणे देव वेडावला ज्या सुखा कारणे देव वेडावला एका जनार्दनी पार नाही सुखा एका जनार्दनी पार नाही सुखा एका जनार्दनी पार नाही एका जनार्दनी पार नाही सुखा एका जनार्दनी पार नाही सुखा म्हणून देव भुलले देखा म्हणून देव भुलले देखा ज्या सुखा कारणे देव वेडावला ज्या सुखा कारणे देव वेडावला ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला हो वैकुंठ सोडून संत सदनी राहिला ज्या सुखा कारणे देव वेडावला ज्या सुखा कारणे देव देव वेडावला ज्या सुखा कारणे देव वेडावला ज्या सुखा कारणे देव वेडावला देव वेडावला देव वेडावला कर्दळीच्या पानाला काट्याचा स्पर्श झाला की सर्वांग जसं फाटून निघतं, वेदना होतात,
हरिणाला सुद्धा असं वाटतं की संगीत ऐकत राहावं. ऐकलेल्या संगीताच्या नंतर त्याचा मृत्यू त्याच्या नजरेसमोर येतो, तरी पण तो संगीतात मग्न असतो. ही शक्ती संगीताची. तसं बघितलं तर साधक, साधू, तपस्वी, जपी, तपी, संत यांच्याही हृदयाला वेदना होतातच. वैश्विक वाक्ताडनाच्या मोठ्या मोठ्या कटारी हृदयाला जेव्हा तारतार करतात, त्यांचंही हृदय रक्तबंबाळ होतं. व्यक्त होण्यासाठी खूप काही असतं, पण संत महात्मे व्यक्त होत नाही. उलट ते आपला रोष, राग, अंतकरणाच्या वेदना, झालेले स्पंदन ज्यावेळेस लोकांच्या समोर आणतात, तर ते संगीतातून, गाण्यातून. बासरीची 6 स्वर यांना षडचक्रांची उपमा देऊन मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र आणि आज्ञाचक्र, कुंडलिनी जागरण करतात आणि आपल्याच आत्म्याला बाहेर काढून आपल्या शरीराचं दर्शन घेतात. संकटातून एक नवी सत्ता प्राप्त करतात. संघर्षातून सत्तेकडे पोचणाऱ्या संतांकडे एकमेव शस्त्र जे आहे ते म्हणजे भजन. मग ते भजन काव्य स्वरूपात असू देत, ते कुठल्याही स्वरूपात असू दे, अभंग, गवळणी, अशाच प्रकारचं एक लोकगीत, लोकपद आपण ऐकणार आहोत आजच्या भागामध्ये आत्ता. भजन चालले भगवंताचे, भजन चालले भगवंताचे. भागीरथीच्या तीरी हो, भागीरथीच्या तीरी साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी. भजन चालले भगवंताचे, भजन चालले भगवंताचे. भागीरथीच्या तीरी हो, भागीरथीच्या तीरी. साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी. लेवुनी पैंजन पायी कोणी, लेवुनी पैंजन पायी कोणी. नाचती गाती येथे भजनी, नाचती गाती येथे भजनी. चिपळ्या नादित कोणी बोलती, चिपळ्या नादित कोणी डोलती. भक्तीच्या सागरी हो, भक्तीच्या सागरी. साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी. मृदंग वाजे घुमे खंजिरी, मृदंग वाजे घुमे खंजिरी. एक तारीच्या त्या सुरलहरी, एक तारीच्या त्या सुरलहरी. चिपळ्या नादित कोणी डोलती, चिपळ्या नादित कोणी डोलती. भक्ती
सागरी हो भक्तीच्या सागरी साहली पावन ही पंढरी साहली पावन ही पंढरी साहली पावन ही पंढरी सुंदर रुळती माळा त्या वृक्षावर रुळती माळा त्या वृक्षावर रुळती माळा त्या वृक्षावर रुळती माळा त्या वृक्षावर वारकऱ्यांचा हा मेळावा वारकऱ्यांचा हा मेळावा वारकऱ्यांचा हा मेळावा विठ्ठल 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 वारकऱ्यांचा हा मेळावा वारकऱ्यांचा हा मेळावा हरी हरी हो गजरी हो हरी हरी हो गजरी साहली पावन ही पंढरी साहली पावन ही पंढरी साहली पावन ही पंढरी भजन चालले भगवंताचे भजन चालले भगवंताचे भागीरथीच्या तिरी हो भागीरथीच्या तिरी साहली पावन ही पंढरी साहली पावन ही पंढरी साहली पावन ही पंढरी साहली पावन ही पंढरी माऊली, कधी कधी खरंच प्रश्न पडतो, या सगळ्या महान संतांचं व्यक्तिमत्व प्रत्यक्षात किती तेजस्वी असेल असं आपल्याला वाटतं. आजही त्यांच्या विचारांचा प्रकाश आपल्यापर्यंत कुठल्या ना कुठल्या मार्गाने हा पोहोचतच असतो. या सगळ्या महापुरुषांच्या चरणी कोटी कोटी वंदन करत आज मात्र इथेच थांबूया. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर.